नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, 10 मे रोजी स्वामी पुण्यतिथी आहे. तर या निमित्त आपल्याला स्वामींना असा नवस बोलायचा आहे. तो नवस कसा बोलायचा आहे तर पहा स्वामी पुण्यतिथी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी मानला गेलेला आहे. या दिवशी स्वामींची सेवा करणे, त्याचबरोबर स्वामींची जी आवडणारी सेवा आहे ती कशा पद्धतीने करावी व स्वामींना कोणकोणत्या गोष्टी आवडतात त्यासुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आपण जी सेवा करत असतो ती अत्यंत फलदायी ठरत असते. तर पहा, यामध्ये तुम्ही 21 दिवसाची सेवा करत असाल किंवा 11 दिवसाची सेवा करत असाल, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत असाल किंवा 11 माळीचा जप पूर्ण करत असाल व त्याच पद्धतीने 21 अध्याय आहेत ती पूर्ण करत असाल किंवा स्वामींचा जपमाळ करत असाल, प्रत्येकजण स्वामी पुण्यतिथीनिमित्त भरपूर सेवा व उपाय करत आहेत. त्याच पद्धतीने स्वामींचा प्रगट दिन होता त्यावेळेस भरपूर जणांनी ही सेवा केली आहे आणि त्याचे जे अनुभव आहे किंवा त्यांना जे अनुभव आलेले आहे, प्रचिती भरपूर प्रमाणात आलेली आहे. व त्याच पद्धतीने पहा, स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला अशी एक सेवा करायची आहे. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे व कठीणातील कठीण जी इच्छा आहे तर आपली पूर्ण होईल, ती पूर्ण होईल. तर पहा, आपण जी इच्छा व्यक्त करत आहोत स्वामीजवळ किंवा आपली इच्छा पूर्ण झालेली असेल किंवा आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही सेवा करत आहोत तर ती सेवा कोणाला सांगायची नाही. जर तुम्ही ही सेवा करत असेल, ही सेवा करत असताना तुम्ही जर याचे गोष्टी कोणाला सांगत असाल तर ती इच्छा तुमची जी आहे ती पूर्ण होत नाही. तर पहा, बरेच जणांना आपण असे व्यक्त करत असतो की आपण उपाय करत असतो, ती उपाय कसा केला किंवा त्याचे फळ कशी मिळाले हे लगेचच आपण सांगून देतो. आपली इच्छा न पूर्ण होण्या अगोदरच आपण सांगून देतो. त्यामुळे ती इच्छा आहे ती जागेवरच राहते, ती इच्छा पूर्ण होत नाही. तर पहा, आपल्याला असं वाटायला लागते की आपल्यासारखाच समोरचा व्यक्ती असेल. तर पहा, समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं असते हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला न सांगता हा जो उपाय आहे तो अगोदर करायचा आहे. नंतर तो पूर्ण झाल्यानंतर 10 किंवा 20 दिवसाने या उपायाचा जो तुम्हाला इच्छा पूर्ण झालेली आहे ती सांगावी. चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व नवस कशा पद्धतीने आपल्याला बोलायचा आहे. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपण एखाद्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये हा जो उपाय आहे तो करू शकता किंवा श्री दत्तगुरू यांचं जर मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. तर पहा, हा पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे, अगोदर नाही किंवा पुण्यतिथी झाल्यावरही नाही, अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, काही तुम्हाला अडचण आलेली असेल किंवा मासिक पाळी आलेली असेल, त्या दिवशी मासिक पाळी आलेली असेल तर काय करावे तर पहा, त्या दिवशी तुम्ही सोडून द्यावे. त्याच्या दुसऱ्या 4-5 दिवसाने तुम्ही ज्या दिवशी तुमचा 5वा-6वा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला नवस बोलायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता. तर पहा, हा अनुभव दत्त जयंतीच्या दिवशी बरेच जणांना हा अनुभव आलेला आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला 3 फुलं घ्यायचे आहेत. तर पहा, फुले घेता असताना तुम्ही जास्वंदाचं फूल घेऊ शकता किंवा झेंडूचं फूल घेऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारची फुलं तुम्ही या इथे घेऊ शकता. पिवळ्या रंगाची घ्या नाही तर लाल रंगाची घेऊ शकता. तर पहा, यामध्ये नारंगी रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही चुकूनही घेऊ नका. तर हे 3 फुलं, अगरबत्ती, धूप तुम्हाला द्यायचं आहे. एक नारळ, खडीसाखर तुम्हाला सोबत घ्यायची आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे. केंद्र असेल तर केंद्रामध्ये जा किंवा मंदिरामध्ये जावे आणि स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे. स्वामींचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना धूप अगरबत्ती लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नारळ आणि जी खडीसाखर आणलेली आहे ती तुम्हाला स्वामींजवळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर जे 3 फुलं आणलेली आहेत ते तुम्हाला स्वामींजवळ ठेवायचं आहे. तर पहा, स्वामींजवळ तुम्हाला जर वेळ मिळत नसेल हे 3 फुले ठेवायला तर जिथे पहा कासव असतो, कासवाची मूर्ती सर्वात प्रथम असते, तर तिथे तुम्ही हे जे 3 फुले आहेत तिथे ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला 3 इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत. तर पहा, तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे.
तर पहा, तुम्हाला नोकरी लागत नसेल, पतीचा व्यवसाय चांगला चालत नसेल, किंवा पती रागीट स्वभावाचे आहेत, किंवा संतान प्राप्ती हवी असेल, जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे स्वामींसमोर. तर पहा, इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्हाला जी 3 फुले आहेत ती स्वामींजवळच तुम्हाला दत्त महाराजांजवळ ठेवायची आहे. स्वामींजवळ हे 3 फुले तुम्हाला ठेवायची आहेत. तर पहा, अगदी तळमळीने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती स्वामींना सांगायची आहे, की माझी ही इच्छा आहे, माझी इच्छा लवकर पूर्ण होऊ द्या. तर पहा, नवस कसा बोलायचा आहे. तर नवस असा बोलायचा आहे की स्वामी, मी तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईल, आणि अक्कलकोटला आल्यानंतर मी तिथे तुम्हाला दानधर्म करीन. 1 किलो असेल तांदळाचे असेल, 1 किलो, किंवा 5 किलो तांदळाचे असेल, किंवा गहू असेल 5 किलो, 2 किलो, जसे तुमच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्हाला अन्नदान करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही गहूदान किंवा तांदूळदान करू शकता. तुम्हाला संतान प्राप्तीसाठी हा जर नवस करायचा असेल तर पहा, जेव्हा तुम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल, हा नवस फेडल्यानंतर त्यावेळेस स्वामींना बोलायचं आहे की त्यांच्या जेवढं वजन भरेल त्या वजनाप्रमाणे मी, जेवढं वजन मुलाचं भरेल त्या वजनाप्रमाणे मी जे साखर आहे ते अन्नदान करीन, किंवा जे गूळ आहे ते अन्नदान करीन त्याच्या वजनीप्रमाणे, मुलाच्या किंवा मुलीच्या, असं तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे. असा नवस तुम्ही बोलल्यानंतर पहा, तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. जी काही इच्छा आहे ती स्वामींना आवर्जून बोलावी. पहा, असं म्हटलं जातं की एकादशीला अन्नदान केल्यावर एकादशीचं पूर्ण फळ मिळत असते. त्याच पद्धतीने जर स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करत आहात तर त्यावेळेस आवर्जून 5 किलो असेल किंवा 2 किलो असेल, गहू धान्य असेल, ते नक्की एखाद्या मंदिरामध्ये दान नक्की करावे. तर पहा, तुम्ही जेव्हा मनाभावातून बोलत आहात त्यावेळेस मंदिरामध्ये डोळे बंद करायचे आहेत. स्वामींचा चेहरा आपल्यासमोर घ्यायचा आहे आणि आपल्या तळमळीने आणि मनातून व्यक्त करायचं आहे की स्वामी, खरंच मी तुमचं अक्कलकोटला येईल आणि तुम्हाला अन्नदान 5 किलो असेल किंवा 2 किलो असेल नक्की अन्नदान करीन, केळे अर्पण करतील, पेढे अर्पण करेन, किंवा असं काही बोलायचं आहे. आणि त्यानंतर अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे एक महत्त्वाची वस्तू जी आहे, कोणतीही वस्तू असो स्वामींची, ती घरात नक्की आणावी आणि त्याची विधिवत पूजा करावी. तर पहा, अक्कलकोटमधून कोणतीही वस्तू घरामध्ये आपण जेव्हा आणत असतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहत असतो. म्हणून तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर कोणतीही जी वस्तू 10-20 रुपयाची जीही वस्तू असेल तिथली, ती वस्तू तुम्ही घरामध्ये आणून त्याची पूजा करावी. तर पहा, 3 फुले ठेवलेली आहे, त्यातील तुम्हाला 2 फुले उचलायचे आहेत आणि आपल्या जवळ ठेवायचे आहेत, आणि स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे की स्वामी, तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या डोक्यावर नेहमी तुमचा हात राहू द्या, नेहमी तुम्ही माझ्याबरोबर चला, मला नेहमी चुकीचा रस्ता कधी दाखवू नका, योग्य रस्ता दाखवावा, असं स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, पीस घ्यायचा आहे, आणि ते जो 2 फुलं आहे ते तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवायचे आहे, आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं एक जपमाळ तुम्हाला करायचे आहे. आणि हे जे फूल आहे ते स्वामींच्या चरणाजवळ ठेवावे, देवघरात ठेवावे, जिथे जागा असेल तिथे ठेवले तरीही चालेल. तर पहा, हे फूल जे आहे ते किती वर्षापर्यंत व किती दिवस, तर पहा, जे फूल आहे ते किती दिवस तिथे स्वामींजवळ ठेवायचं आहे. तर पहा, आपली इच्छा लवकर पूर्ण होत नाही जोपर्यंत आपला नवस जे बोललेला आहे 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल पूर्ण होत नसेल, तोपर्यंत ते फुले तिथेच ठेवायची आहेत. आणि नंतर तुम्हाला काही दिवसानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाली त्यावेळेस तुम्हाला एका नदीमध्ये विसर्जित करायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे. तर पहा, असा हा नवस बोलल्यानंतर नक्कीच तुम्ही अक्कलकोटच्या जेव्हा तुम्ही नाव घेसाल किंवा स्वामींची कोणतीही इच्छा एखादी पहिली वेळेस मागसाल तर नक्की पूर्ण होत असते. असा हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.